छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन परिसरातील लॉज सातत्याने चर्चेत असतात. मागे एकदा परप्रांतीय युवकाने एका डॉक्टर महिलेला इथल्या एका लॉजवर बोलवत तिच्यासोबत गैरवर्तन केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच गैरप्रकार घडलाय. पीडित तरुणी एक नर्स आहे. तिने लॉजवर गेल्यानंतर रूम नंबर 105 ऐवजी रूम नंबर 205 मध्ये गेली आणि तिथेच ती फसली. रूम मध्ये असलेल्या तिघांनी तिला आत बोलवत तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचं पोलीस रेकॉर्डवरून सांगण्यात आलंय. आता ही संपूर्ण घटना काय आहे, पोलीस काय सांगतात, आरोपी सराईत गुन्हेगार आहेत का, हे सगळं आपण या व्हिडिओतून समजून घेऊया. नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यरंभ. छत्रपती संभाजीनगर मधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये पीडित महिला नर्स म्हणून काम करते. तिला पती आहे आणि एक मुलगा देखील आहे. पीडितेला पैशाची गरज असल्याने तिने भोकरदन येथील आपला मित्र संतोष शिंदे याच्याकडे पैशाची मागणी केली. संतोष शिंदे याने तिला पैशासाठी रेल्वे स्टेशन चौकातील ग्रेट पंजाब लॉजवर बोलवले. या ठिकाणी दोघांनी रूम क्रमांक 105 बुक केली. दोघांनी तिथे बियर पिली आणि जेवणही केलं. दरम्यान पीडित महिलेला फोन आल्यानंतर ती फोनवर बोलत लॉजच्या खाली आली आणि थोड्या वेळाने पुन्हा लॉजवर गेली. मात्र जाताना ती चुकून 105 ऐवजी रूम नंबर 205 मध्ये गेली. या ठिकाणी घनश्याम भाऊराव राठोड, ऋषिकेश तुळशीराम चव्हाण हे दोघेही शांतिनिकेतन कॉलनी जवाहरनगर येथील राहणारे आहेत. तर त्यांच्या सोबतच किरण लक्ष्मण राठोड राहणारा भानुदास कॉलनी जवाहरनगर हा देखील होता. या तिघांना पाहून ती सॉरी दुसऱ्याच रूम मध्ये आली अशी म्हणाली आणि तिथूनच बाहेर पडली. मात्र त्याच वेळी आरोपींनी तिला आवाज दिला. त्यावर तिने संतोष आहे का अशी विचारणा केली. आरोपींनी तिला हो संतोष आहे असे खोटे उत्तर दिले. त्यामुळे पुन्हा ती त्या खोलीत आली. त्यांच्यासोबत तिने गप्पा मारल्या. नंतर आरोपींनी तिला दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला असे पोलिसात नमूद आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी घनश्याम भाऊराव राठोड, ऋषिकेश तुळशीराम चव्हाण, किरण लक्ष्मण राठोड या तिघांनाही अटक केली आहे. आता प्रश्न पडला असेल की हे प्रकरण नेमकं उघडकीस कसं आलं. तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार पीडिता जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिला आपल्यासोबत गैरकृत्य झाल्याचं आढळून आलं. तिने आरडाओरडा केला आणि तातडीने वेदांतनगर पोलिसांना फोन करून बोलवून घेतलं. तिने सांगितल्यानुसार आरोपींनी 17 डिसेंबर 2025च्या रात्री ते 18 डिसेंबर 2025च्या पहाटे 3 पर्यंत पीडितेवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. पण पोलिसांना संशय आला की तिला तिथे घेऊन जाणारा मित्र कुठे गेला. तेव्हा असं लक्षात आलं की पीडिता फोनवर बोलण्यासाठी म्हणून बाहेर पडली होती. बराच वेळ झाला तरी ती आली नाही. कदाचित ती घरी गेली असावी म्हणून तिचा मित्र देखील लॉजवरून निघून गेला असं सांगितलं. दरम्यान अटकेत असलेले आरोपी देखील लॉजवरून निघून गेले होते. मात्र हॉटेलमध्ये रूम बुक करताना दिलं गेलेल्या आधार कार्डवरून पोलिसांनी एकाचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यावरून आरोपी घनश्याम, किरण आणि ऋषिकेश या तिघांनाही अटक केली. हे तिघही एका फायनान्स कंपनीत वसुलीचं काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर आता वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात लॉजवर होणारे हे गैरप्रकार दिवसांदिवस वाढत चाललेत. महिलांनी देखील लॉजवर जाताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या मित्रानं तिला लॉजवर बोलवलं त्या मित्रावर खरं तर तिच्या सुरक्षेची जबाबदारी होती. परंतु ती घरी गेली असं समजून त्यानं देखील तिथून निघून जाणं यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. बाकी तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कार्यरंभ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.